नमस्कार, आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आपल्याला आज काय करायचं आहे तर सहावीतला जो आपला होळीचा जो कविता आहे, होळी आली होळी, हा जो धडा आहे त्याच्यावरचे प्रश्नोत्तर आणि व्याकरण आपल्याला आज बघायचं आहे. तुम्ही तो धडा माझा बघितला असेल, ते तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास केला असेल असं मला नक्की वाटतं आहे. आणि हा धडा जसा तुम्ही कराल तसा आता परीक्षा जवळ आली आहे बरं का, तर तुम्ही त्याचे अभ्यास जरूर करा. आणि हा लेसन जो आहे त्याचे आता आपण प्रश्नोत्तरं बघूया. आणि हा लेसन आहे सहावीतला SSC बोर्डाच्या सुलभ भारती यामधला आहे. तर आपण बघूया. तर आता प्रश्नोत्तर बघूया. 1-2 शब्दात उत्तरे लिहा. होळीला करायचा गोड पदार्थ. आपण बघितलं, होळीला कुठला गोड पदार्थ करतात? पुरणाची पोळी. कवीला होळी म्हटल्याबरोबर लगेच पुरणाच्या पोळीची आठवण येते. होळी आली होळी, खावी पुरणाची पोळी. खाऊ काय खायचा होळीला? तर पुरणाची पोळी. होळीला करायचा गोड पदार्थ. होळीला करायचा गोड पदार्थ तुम्ही डॅश करू शकता, पुरणाची पोळी असं लिहू शकता. पुढे बघा, केर कचरा टाकायचे ठिकाण. कुठे टाकायला सांगितलंय कवीनी? ज्या ठिकाणी हा केर कचरा साठून तिथे त्याचं खत होऊ शकतं त्यांनी सांगितलंय खड्डा. खड्ड्यामध्ये हा केर कचरा जर टाकला तर काय होईल? तिथे एक छान खत तयार होईल आणि सगळ्या झाडांना घालून झाडं अजूनही छान होतील, त्याला फळं फुलं सुरेख यायला लागतील. पुढे बघूया. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे? कवीने काय तोडण्यास मनाई केलेली आहे? नका तोडू वृक्षराजी. नका तोडू वृक्षराजी. झाडे फांद्या तोडू नका. 2 ठिकाणी सांगितलंय कवीने. झाडे फांद्या तोडू नका, नका तोडू वृक्षराजी. याचा अर्थ एकच होतो, झाडे फांद्या वृक्षराजी तोडू नयेत असे कवीने सांगितलेले आहे. होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी? आता झोळी म्हणजे काय मी सांगितलंय मागच्या आपल्या ह्याच्यामध्ये धडा शिकवताना त्या व्हिडिओमध्ये. झोळी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितले. झोळी म्हणजे एक पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये आपल्याला आपल्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवू शकतो. झोळी फार मोठी असत नाही, आपल्याला खांद्याला अडकवता येईल एवढीच असते आणि त्याच्यामध्ये पाण्याची बाटली किंवा छोटीशी पर्स ठेवू शकतो किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला ठेवता येतात. तर त्याच्यामध्ये होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी असं प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये सद्गुणांची होळी, सद्गुणाने ती झोळी भरायची आहे. कवी काय सांगतो? सद्गुणाने होळी भरायची. भरा सद्गुणांची झोळी. सद्गुण त्याच्यामध्ये भरून ठेवायचे. आपल्यासाठी ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण त्या झोळीमध्ये जे भरू शकतो, तर त्याच्यामध्ये कवीने सद्गुण म्हणून सांगितलंय. सद्गुण आपल्या पिशवीमध्ये भरपूर भरून घ्या, की जे आपल्याला सद्गुण आपल्याला आपल्या आतमध्ये आणली पाहिजेत. आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण सद्गुणांनी भरलं गेलं पाहिजे. सद्गुण आपल्यामध्ये भरपूर आले पाहिजेत, त्याच्यासाठी ती झोळी भरून घ्यायची आहे. होळीसाठी मोळी कशाची बांधावी? आता मोळी म्हणजे काय मी मागच्या आपल्या लेसन शिकवतानाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. मोळी म्हणजे एक असा लाकडांचा असा गठ्ठा असतो आणि तो दोरीनं बांधायचा असतो. तर तो दोरीनं जो बांधला जातो त्याला मोळी असं म्हटलं जातं. तर ही मोळी कशाची आहे? रूढी, प्रथा, परंपरा. ज्या चुकीच्या परंपरा आहेत, ज्या चुकीच्या रूढी आहेत, ज्या चुकीच्या प्रथा आहेत, त्याची ती मोळी बांधायची आणि ती होळीमध्ये ती मोळी टाकायची आणि ती जाळून टाकायची अशी कवीची इच्छा आहे. चुकीच्या प्रथा आपल्याला नकोत, त्या जाळून टाका. त्या जाळून नष्ट होऊ देत. चुकीच्या प्रथा नकोच त्या, अशी कवीची इच्छा आहे.
कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे? कवीने शपथ याच्याऐवजी आण असा शब्द वापरला आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल आण ह्याला प्रतिशब्द कुठला आहे, सिनॉनिम्स कुठला आहे, तो आण शपथ. शपथ किंवा आण दोन्ही समानार्थी शब्द आहेत. कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे? तर झाडे न तोडणे ही शपथ घ्यायला सांगितली आहे. कुणीही झाडं नाही तोडायची, उलट ती वाढवायची, नवीन झाडं लावायची आणि ती वाढवायची. आपली झाडं वृक्षराजी आणि वन वाढलं पाहिजे, जंगलं वाढली पाहिजेत. होतंय काय, काही कारणाने जंगल तोड होते, पण त्या ठिकाणी जंगल वाढवलं नाही जात, झाडं लावली नाही जात. तर आपण ही शपथ आता घेतली पाहिजे की आपण झाडं नवीन लावली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत. तर कुठली शपथ आहे इथे? आण कुठली आहे? आण आहे झाडे न तोडणे ही शपथ किंवा ही आण कवीनं घ्यायला सांगितली आहे. कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल? आता इथे पाणी प्रत्यक्ष भरायचं नाही आहे मी सांगितलं. तर तिथे काय करायचं आहे, मदत कोणाची मिळेल आपल्याला? सबंध समाजासाठी, सबंध मानव जातीसाठी कोणती मदत मिळणार आहे? तर ती मदत पर्यावरण करणार आहे. निसर्ग राजा ही मदत आपल्याला करणार आहे. निसर्ग राजा जर फुलला, मोठा झाला, चांगला झाला तर काय होईल? त्याची मदत मानवालाच होणार आहे, प्राण्यांनाच होणार आहे. ती कुठली? तर पर्यावरण स्वच्छ राहील, ऑक्सिजन भरपूर मिळेल. इथे प्राणवायू आपण मराठीमध्ये ऑक्सिजनला म्हणतो. तर ऑक्सिजन भरपूर होतो. झाडं जी उच्छ्वास टाकतात किंवा ब्रीद आउट करतात ते ऑक्सिजन असतं आणि हे ऑक्सिजन माणसाला किंवा प्राण्यांना आवश्यक असतं. त्याच्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही ऑक्सिजनशिवाय. तर निसर्ग राजा हा इथे पाणी भरणार आहे, आपल्याला मदत करणार आहे. पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा. याबद्दल तुमचे मत 2-3 वाक्यात सांगा. इथे काय आहे? पर्यावरणाचे भान ठेवून होळी कोणची साजरी करायची? तर तिथे झाडं तोडून त्याच्यामध्ये नाही घालायची, झाडं तोडून झाडं नाश करून घालायची नाही. याच्याबद्दल तुम्हाला सांगता येईल. तर कुठलं? तर झाडं तोडायची नाही, तुम्ही झाडं वाढवली पाहिजे, झाडं नवीन लावली पाहिजे, हे तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. होळीच्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल? आता होळीच्या सणाला काय काय करतात हे कवीनं सांगितलं. तर काय काय करतात? पुरणाची पोळी, त्याची तुम्हाला तयारी करता येईल. नवीन झाडं तुम्हाला आणता येतील, नवीन झाडं तुम्हाला तयार करता येतील. तयार करताना बिया तुम्ही मातीमध्ये घालून ठेवू शकता, ते झाड तयार होतं. ही होळीची तयारी असू शकते. तुम्हाला झाडं जर तोडायची नाही आहे, त्याची जर शपथ घ्यायची आहे, तर झाडं तोडून कसं चालेल? आणि झाडं वाढवली पाहिजे. तुमच्या परिसरात आदर्श होळी साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा. सूचना फलक हा तुम्हाला माहिती आहे. सूचना फलकबद्दल मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये मी सविस्तरपणानं सांगितलेलं आहे. आता इथे उदाहरण कुठलं आहे? झाडे तोडू नका. एक चौकोन करायचा, त्या चौकोनामध्ये लिहायचं झाडे तोडू नका. आणि हा सूचना फलक एखाद्या बागेच्या दाराशी ठेवला तर तो फलक त्या बागेसाठी आवश्यक असतो. आता झाडांसाठीच जर तुम्हाला आणखी फलक तयार करायची झाली तर तुम्हाला काय करता येईल? झाडे आपले सगळे सोयरे. सगळे सोयरे हा शब्द आलाय तुम्हाला. सगळे सोयरे, झाडे आपले सगळे सोयरे. मुक्या प्राण्यांची जी कैफियत आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे हा शब्द आला आहे, नातेवाईक या अर्थानं. तर तुम्ही इथे बघू शकता, झाडे आपले सगळे सोयरे, आपले मित्र असं लिहू शकता, आपले सगळे सोयरे असं लिहू शकता. झाडे आपल्याला प्राणवायू देतात. आत्ताच सांगितलं ना मी, ऑक्सिजनला मराठीमध्ये प्राणवायू म्हणतात. मग तुम्ही मराठीत लिहिताना प्राणवायू असं लिहू शकता. वास्तविक तसं बघायला गेलं तर ऑक्सिजन हा शब्द आता सगळ्यांना माहिती झाला आहे. ऑक्सिजन तुम्ही लिहू शकता तरी हरकत नाही, पण तिथे तुम्हाला तो अर्थ व्यवस्थित आला, व्यक्त होता आला पाहिजे. झाडे आपले अन्नदाते.
झाडे आपले अन्नदाते. झाडापासून आपल्याला अन्न मिळतं. झाडांची पानं, झाडांची फळं, झाडांच्या वरती येणाऱ्या शेंगा, झाडांच्या वरती येणारं अन्न, भात, भाकरी, पोळी, हे सगळं आपल्याला झाडामुळंच मिळतं ना. तर हे सगळं आपल्याला झाडामुळं जर मिळत असेल तर ते आपले अन्नदातेच आहेत, आपल्याला अन्न देणारे आहेत. अन्नदाते म्हणजे अन्न देणारे असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारानं तुम्हाला सूचना फलक तयार करता येतील. आता खाली बघा, तुम्हाला मराठी महिने तुम्ही लक्षात ठेवा, सगळे मराठी महिने. आणि आपले जे सण आहेत ना, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हा सण कुठल्या मराठी महिन्यामध्ये आलेला आहे. तर पुढचा प्रश्न तसाच आहे बरं का. होळी हा सण फाल्गुन या मराठी महिन्यामध्ये येतो. होळी हा सण फाल्गुन या मराठी महिन्यामध्ये येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा. दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. तर कॅलेंडरमध्ये तुम्हाला एका ठिकाणी इंग्लिश महिना आणि त्याच्यात शेजारी मराठी महिना पण लिहिलेला असतो, तो तुम्हाला बघता येईल. तर त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की ह्या इंग्रजी महिन्याला कुठला मराठी महिना चालू आहे. हे तुमच्या जर लक्षात आलं तर त्या महिन्यामध्ये येणारे जे सण आहेत ते तुम्हाला कुठल्या मराठी महिन्यामध्ये आले हे लक्षात येईल. आता बघा, दसरा माहिती आहे तुम्हाला. दसरा हा सण आपण त्यावेळेला सोनं देतो. सोनं म्हणजे एकमेकांना विश करतो की तुम्हाला खूप चांगले दिवस येऊ देत, तुमची भरभराट होऊ देत. तर हा कुठला महिना असतो? हा अश्विन महिना असतो. संक्रांत येते. संक्रांतीला आपण तिळगुळ खातो, तिळगुळ एकमेकाला देतो. तर हा संक्रांतीचा महिना कुठल्या महिन्यात येतो? तर चैत्रामध्ये येतो. तुम्ही कॅलेंडर बघितलं की हे सगळं तुमच्या नदीच लक्षात येईल. गणेशोत्सव. आता गणेशोत्सवामध्ये आपण अगदी बघतो की गल्लीमध्ये प्रत्येक रस्त्याला गणपती बसवलेले असतात. मग हा कुठल्या महिन्यामध्ये येतो? हा भाद्रपदमध्ये येतो. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. हा भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येतो. पुढे बघा, दिवाळी. दिवाळी तर तुमचा आनंदाचा सण असतो. भरपूर फराळ खायला मिळतो. काय चकली, चिवडा, लाडू, आपण पुष्कळ गोष्टी खातो त्यावेळेला. आणि त्यावेळेला फटाके वाजवतो, फुलबाजी वाजवतो. हा दिवाळीचा जो सण आहे ना, तो लहान मुलांचा तर विशेष करून अतिशय आनंदाचा असतो. तर हा कुठल्या महिन्यात येतो? हा कार्तिक महिन्यामध्ये येतो. पुढे बघा, गुढीपाडवा. गुढीपाडवा हा चैत्र प्रतिपदा असतो. याच दिवशी आपलं मराठी वर्ष सुरू होतं. जसं 1 जानेवारी असतं ना, 1 जानेवारी हा इंग्लिश महिना असतो. 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं. तसंच मराठी महिने जे आहेत, चैत्र प्रतिपदेला मराठी वर्ष सुरू होतं. तर हा गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदा, चैत्र महिन्यातला पहिला दिवस. आणि चैत्र हा महिना वर्षाचा पहिला महिना असतो. तर पहिल्या महिन्यातला पहिला दिवस हा त्या वर्षाची सुरुवात असते. आता पुढे बघा, होळी. होळी आपण आत्ताच पाहिलं. तर होळी हा सण फाल्गुन महिन्यामध्ये येतो. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता तुम्हाला या लेसनमध्ये अनेक प्रकारचे सूचना फलक लिहिता येतात, याच्याबद्दलची पण माहिती मिळालेली आहे. आपण आता बघितले सूचना फलक. तर सूचना फलक अनेक ठिकाणी असतात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तिथे असतात, तुम्ही पार्कमध्ये गेला तिथे असतात, तुम्ही एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये झूमध्ये जर गेलात तिथे असतात. ज्या ठिकाणी तुम्ही जाता, आता रस्त्यावरून तुम्ही जेव्हा जाता ना, त्यावेळेला रस्त्याच्या कडेनं ज्या भिंती असतात ना, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सूचना फलक सापडतील. तर तुम्ही जाता येता सुद्धा अनेक ठिकाणी सूचना फलक बघू शकता आणि ते वाचा. आणि ते वाचल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल की हे सूचना फलक काय विषयाचे आहेत, कशासाठी लिहिले आहेत, त्यातून समाजाला त्या सूचना फलकामधून काय सांगायचं आहे, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. तर तुम्हाला आजचं हे डिस्कशन, आपली चर्चा कशी वाटली मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.